तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत सूरज काटे यांच्या फार्म हाऊसवर. आपण मागे बघू शकाल की चेतकची पुण्याई सूरज काटे हॉर्स फार्म त्यांनी त्यांचा फार्म तयार केलेला आहे. आपण आज जाऊन बघणार आहोत की कसा फार्म तयार केलेला आहे. आतमध्ये कोण कोण आहे हे सगळं आपण बघणार आहोत. आणि ही बघू शकता तुम्ही, त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे, गोटा बांधलेला आहे. तर चला आपण आता आज जाऊया आणि पूर्ण फार्म हाऊस जो आहे तो बघूया. तर आपले हे बघू शकाल तुम्ही की इथं बॅनर पण लावलेले आहेत. तर या बॅनर विषयी काय सांगाल? ह्या बॅनर्समध्ये आपलं घोड्याचं हॉर्स फार्म आहे मेन म्हणजे. तर त्या म्हणजे त्या नादाचं सगळे हे त्याचा फोटो आहे ते आपल्या जुन्या आठवणी, नव्या जुन्या त्या सगळ्या आहेत बॅनरवरती. मी जेव्हा सुरुवातीला आत आलो तर इथे मी दरवाजावर चेतकचा फोटो बघितला. याविषयी काय सांगाल? चेतक म्हणजे आपल्या अश्वक्षेत्राला सुरुवात आपली म्हणजे त्या घोड्यापासून झाली. जे आपल्या अश्वक्षेत्रामध्ये जे आपलं नाव आहे ते आपलं सगळं चेतक म्हणत आहे तसं म्हणायला गेलं तर. नंतर हे सगळे बक्षीस बक्षीस हे कुठलं बक्षीस आहे? हे आता ह्याला आपलं मसवड पाशी एक आपलं गंगोती म्हणून गाव आहे, तिथं आता 2 नंबर केलेला बैलांना त्याचा आहे. हे काय बाकी आपल्या बैलगाड्यांचेच आहेत तिथे बैलगाड्याच्या घोड्यांचं. तर इथे पण बघू शकाल तुम्ही, इथे पण त्यांची बक्षीस आहेत त्यांची जिंकलेली. काय सांगाल हे बक्षीस जेव्हा आपल्याला एक एक बक्षीस जेव्हा मिळतं तिथून ही पुढची तुम्ही जी सुरुवात केलेली आणि इथपर्यंत तुम्हाला यश मिळालं, कशी सुरुवात होती, कसं तुम्हाला त्यातून उत्साह मिळतो? नाही, जे हा नाद आहे तो अगदी असं आपलं बैलगाडी क्षेत्र असू द्या किंवा आपलं घोडा क्षेत्र असू द्या, हे सगळं आपलं नादा पाहायचं आहे की ह्यातनं जास्त इन्कम आहे किंवा म्हणजे छोट्यात धंदा म्हणल्यानंतर 2 पैसे येतातच, पण हे सगळं आपलं नादा पाहायचं म्हणजे आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या बैलगाडी क्षेत्रात आपण अड्ड्यावरती जातो, त्या अड्ड्यावरती गेल्यानंतर शर्यतीला गेल्यानंतर आता समजा एखाद्याच बैल जरी असं मैदानात काढायचं म्हणलं तर कमीत कमी असं आपलं 8 ते 10 रुपये खर्च असतो. तर अगदी ड्रायव्हर असू द्या, गाडी भाडा असू द्या किंवा समोरच्या बैलाला एखाद्या आपलं भाडं तोड दिलेलं असू द्या, अगदी एका मैदानात गेल्यानंतर कमीत कमी अगदी 10,000 रुपये असतो. तर महिन्यातनं असं 3 ते 4 मैदान जर आपण खेळतो म्हणजे 30-40,000 रुपये सहज जाते ते. आणि 30-40,000 रुपये जाते ती ह्याच्यापेक्षा आपण गेल्यानंतर ज्यावेळेस आपण असं हे सगळं करतो ते आपल्या गुलासाठी करतो. आणि एवढं सगळं आपण जास्त संघर्षात करतो त्यात म्हणजे ज्यावेळेस गाडी राहते त्याचा आनंद लय वेगळा असतो. पहिलं बक्षीस तुम्हाला कुठलं मिळालेलं आणि काय अनुभव होता तो? पहिलं बक्षीस आपल्या चित्तरवरती घेतलेलं ते छत्रपती केसरीचं. ज्यावेळेस नुकतंच अड्डा चालू झालं, अवधूत महाराजांचं काय होतं हे आपलं मैदान घेतलेलं देगाव फाट्यावरती. त्यावेळेस आपण जीवन ड्रायव्हरचा पक्षा आणि आपलं चित्तर त्यानं त्यावेळेस तिथं 3 नंबर केलेला. तर आपण आता इथं बॅनर बघूया थोडा. तर मला या बॅनर मध्ये इथं जे दिसतंय ते दिसतंय आमदार केसरी अश्व नृत्य स्पर्धेत सूरज काटे यांचा राजा अश्वप्रथम. याबद्दल काय सांगाल? हे आता इथं खटावमध्ये हेच आपलं घोड्यांचं हे झालं आपलं नाचकामाची होती स्पर्धा. तिथं त्या मैदानात आपल्या राजानं तिथं 1 नंबर केलेला होता. ते म्हणजे आपला आमदार केसरी म्हणून तिथं हे केलेलं होतं. तर तिथं आपलं राजा घोड्यानं आपला 1 नंबर केलेला. त्या राजा तसं म्हणायला गेलं तर ज्या ज्या मैदानात नेलाय तिथं आपले 1च नंबर आहे. त्यानं आज पण असा 2 नंबर कधी आलाच नाही. पण सहसा आता म्हणजे आपलं घोड्या क्षेत्रात थोडस असं मी थांबलोय मी असं मी स्पर्धा खेळायचं असं मी थांबवलंय आपण. आता साधारणतः 1-2 ते 3 वर्ष झालं आपण असं कुठले हेच खेळ नाही. त्यावर येऊया आपण. पण मला सांगा, हा बॅनर तुम्ही कधी तयार केला, कसं डोक्यात आलं की आपण असा बॅनर एखादा तयार करावा? हे बॅनर मी नाही तयार केले, हे सगळं पोरांचं श्रेय. हे आपलं सोन्या असू द्या किंवा आमचं आपलं बाळामुळे परत त्यांनीच सगळं केलं. आदित्य आमचा सगळे आपल्या पोरांनीच केलं बॅनरचं ते. आपण आता आत जाऊया आणि आत कशी सोय केलेली आहे, कोण कोण आहे हे बघूया आपण. तर याविषयी काय सांगाल? हे सगळं जे तुम्ही इथं केलेलं आहे. आता 3 दिवस झालं लगातार आता पाऊस होता आणि पावसात आता घोड्यांना ऑर्डर होत्या. हे सगळं साहित्य आता भिजलेलं होतं, ते सगळं आता वाळत टाकलेलं आहे. इकडे पण बघू शकता, इकडे पण साहित्य टाकलेलं आहे. आणि आता आपण आत जाऊया. आत दिसतायत आपल्याला चित्तर दिसतंय आत.
आणि त्याच्या पलीकडचा कोण? तो बारका चित्तर. चित्तर विषयी काय सांगाल? काय आठवणी आहेत त्याच्याबद्दल? कशी सुरुवात केलेली? ह्या बैलगाडी क्षेत्रात आपली सुरुवातच ह्या बैलापासून आहे. ते आमच्या वडिलांना पण म्हणजे असं आपल्या बैलगाडीचा नाद म्हणजे आपला अवत्याच्या बैलाचा नाद होता. पण आपण मध्यंतरी अवताची बैल आपण विकली. त्यानंतर आपल्या घरी ठेवायलाच असं वासरू नव्हतं. तर आपले वडील म्हणले की एखादा आपलं बारका खोंड आण आपल्याला. तर त्यावेळेस असं आपण हुडकत होतो. पण जे आपल्याला असं म्हणजे आपलं एकदम असं आपल्या मनात बसावं असं कुठलं काही भेटलं नाही. आणि प्रशांत ड्रायव्हर आहेत आनवडेचे, त्यांनी त्यावेळेस मला 3-4दा हे टाकलेले, ते आपले फोटो टाकलेले. पण ते काय फोटोवरून असं काय म्हणजे पास करण्यासारखंच नव्हतं. म्हणून प्रत्यक्षात तिथे एकदा गेलो बघायला. तर बघायला गेल्यानंतर आपली ह्याचा जो पाराबिरा जो आवडला, ते म्हणलं हे 100% काहीतरी आपलं पुढे घडेल बैल, म्हणून हे त्यावेळेस आपण घेतलं. त्याचं घेतलं त्यावेळेस अंदाजे वय किती असेल? साधारणतः काही 10 महिन्यात असलं वासरू, 10-11 महिन्यात असलं. तिथून आणल्यानंतर कशी त्याची प्रॅक्टिस वगैरे कसं तुम्ही सुरुवात केली त्याची? ह्याला प्रॅक्टिसची गरजच लागली नाही हो. हे मेन म्हणजे कसं आहे, ह्याचा पाराच एवढा होता की ह्यानं कधी म्हणजे असं बहुतेक आम्ही बिनजोडच्या आधी फक्त एकच त्याला हे दिला फेरा दिला आणि डायरेक्ट त्याच्यावरती असं बिनजोडच डायरेक्ट अशा आपल्या केल्या चालू. पण त्यांना आजपर्यंत बिनजोड एक कमीत कमी एक 35-40 तरी झाले असेल ते बिनजोड. पण आपल्याकडे आता जास्त काय बिनजोडचे मैदान नसते. हे सगळं आपल्या मुंबईचा असतो खेळ. पण आपल्याकडे जे भागात सगळ्यात टॉपच्या गाड्या त्यांना म्हणजे आपलं मारल्या. म्हणजे ज्या वेळेस जे आदत वस्त्र असं टॉपला खेळत होते ह्याच्यावरती आपले बिनजोड आपण खेळल्यात सगळ्या त्यांना मारलेल्या आहेत गाड्या. आणि हा बैल म्हणजे आपण सगळ्या मोठ्या पायऱ्यात त्यावेळेस पाहिला आदतपणात. कारण स्वतः म्हणजे आपण आपलं कसं आहे की कोणाचा बैल आपण असं म्हणजे सांभाळून काय आणत नाही. काय करायचं नसतं आपल्या बैलावर करायचं, नाही तर आपलं नाद आपलं बंद करायचं, हेच आमच्या डोक्यात असतं. तुम्ही घेतला त्यावेळेस जसं की म्हटला की अंदाजे त्याचं 10 महिन्याचं वय होतं. मग किती वय झाल्यानंतर तुम्ही सुरुवात केली म्हणजे पहिलं मैदान खेळला आणि कोणत्या खांदी आहे तो हे कसं तुम्ही निवडलं? नाही का खोंड हे आहे ना आपलं उजवीन आपण आपल्या बाहेरनच त्यावेळेस आपण दिला असा फेरा दिला आणि तो उजवीन आपलं बाहेरून चांगला पळत होता. त्यामुळे सरास बिनजोड म्हणजे असं उजवर असताना आपल्या जास्त झालं. अगदी म्हणजे हजाराच्या बिनजोड पासून ते नाही लाखाच्या 2-2 लाख रुपयाचे म्हणतात आपले बिनजोड केलेले आहे ते. आणि आपल्या मागे कोणा शेडबेट नाही हो. म्हणजे आपण काय करेल ते अगदी हजाराचे बिनजोड खेळले तर आपणच पैसे लावायचे ते, आणि अगदी असं लाखाचे खेळले तर आपण पैसे लावायचे. त्यामुळे तो एक आनंद लय वेगळा असतो. कारण काय एखादं बैल आणणं सांभाळणं ते हे असं शेटनं पैसे लावायचं, मग आपण इथनं बॅनर सोडायचा, तो आनंद वेगळा. आणि स्वतः आपण मालकानं पैसे लावणं तो एक म्हणजे सगळं असं खेळ करणं तो एक आनंद लय वेगळा होता. तो आनंद वेगळा होता. आणि त्यामध्ये मी अजून एक पॉईंट तुम्हाला म्हटलं की किती महिन्यानंतर त्याला तुम्ही मैदानात उतरवलं? 10 अंदाजे त्याचं महिन्याचं वय होतं त्यावेळेस तुम्ही घेतलेला. कधी तुम्ही मैदानात उतरवलं पहिलं मैदान? त्याचं वय किती होतं अंदाजे? आपण घेतलाच बहुतेक ऑगस्ट महिन्यात घेतल्यानंतर 1 महिनाभर असं थोडासा पाऊस बिऊस चिखल इकडे तिकडे होता, एखादा फेरा पडला असेल. आणि एक 12व्याच महिन्यानंतर बहुतेक असेल एक वर्षाचा फोन झाला की त्याला आपल्या बिनजोडला आपण केलं चालू. कारण की आता मी काय बघतोय की अगदी लहान वासरं येतात, 10 महिन्याची नाही 6-7 महिन्याची वासरं मैदानावर पळतात आणि पळतात. त्यांना वाटतं की आता आपलं वासरू पळतंय, आपलं आता नाव मोठं होऊ शकतं. त्याबद्दल काय सांगाल? नाही वासरू किती पण पळत असणार नाही, साधारणतः सगळ्यांनी वासरू म्हणजे आता आपण सांगतोय पण कोण कोणाचं काय असं मालक नसतंय. पण साधारणतः 1 वर्षाच्या पुढे वासरू पळावं. कमीत कमी 1 वर्षात तर वासरू पाहिजे. कोणी म्हणाल की मग आपल्या वर्षाच्या वासराला पण जाच होते, पण साधारणतः ते ताकद विकत आलेली असते तेवढ्या असं हे करायचं पाण्याचे. आणि ते पण वासरू की आपलं अगदी आठवड्याच्या पुढेच काढलं पाहिजे. कोणत्या खांदी फिट आहे तो? आता चित्तर दोन्ही खांदी काय करतो मी असं पळतोय. दोन्ही खांदी आपण असं बाहेर त्याला आणतोय. त्याचं एक आठवणीतलं मैदान जे तुमच्या कायम आठवणीत राहील असं तो पाहिलेला त्या मैदानात? कायम आठवणीतलं मैदान तसं छत्रपती केसरीच ते. कारण तिथे आपण बघू शकाल ते जे म्हणतात मैदान, तिथे त्यांचा फोटो पण आहे आणि तिथे ते खूप आनंदात पण दिसत आहेत. हा सांगा तुम्ही. छत्रपती केसरीचं मैदान काय होतं, त्याच असं नियोजन पण आपण होतो त्या की ते मैदान घ्यायचं म्हणून. आणि ते मैदान होतं इथं देगाव फाटीला. आणि देगाव फाटीला अगदी म्हणजे आता मीच नाही म्हणत,
की लय जण असे म्हणतात की हा तिथं म्हणजे असं हे होता बाप होता हा बैल, की त्याची गाडी तिथं मारणं आदत व्हायचं, कोणाचंच काम नव्हतं. अगदी बाहेरून किती म्हणजे अगदी सातारा जिल्ह्यातली किंवा बाहेरची तिथं आल्या बिनजोड तिथं म्हणजे एकाच त्यानं असं बिनजोडला कधी आपलं कोणाला यश येऊन दिलं नाही. आणि ह्या बैलाचं एक वैशिष्ट्य, त्याला तिथं कधी असं फेर टाकायची पण गरज लागली नाही. कारण ते त्याचं तो एवढा असं एक असं मनानं एवढा पळायचा की त्याला कधी हानमाराची गरज लागली नाही, कधी काय नाही. कारण आणि तिथल्या त्या फाटील तिथंच ह्या छत्रपती केसरी घेतलेलं मैदान, की एक इच्छा होती की तिथं काय विकून आपली गाडी राहावी, आणि गाडी राहावी हे तर इच्छा होती, आणि राहिली तर राहिली, आणि त्यांनी आपण 3 नंबर केला. तिथं म्हणजे लय मोठं समाधान वाटलं. ते मला तिथं फोटो जेव्हा बघितला तुमचा, तुम्ही बघू शकाल तिथं त्यांचा फोटो आहे. छत्रपती केसरी ते जे मैदान म्हटलं ते म्हणले त्यांच्या आठवणीतलं मैदान, तिथे त्यांचा फोटो दिसतोय आणि ते खूप आनंद दिसतात. आणि आपल्याला पण वाटतंय की आपला बैल आपल्यावर त्याच्यावर प्रेम केल्यानंतर आपल्याला यश असं मिळतं. तर काय सांगाल, एका नंदीवर आपण जेव्हा प्रेम करतो, यश आणि त्या नंदीवर प्रेम केल्यानंतर आपल्याला जो पहिलं यश मिळतं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, ते यश लय वेगळं, म्हणजे तो आनंदच लय वेगळा असतो. कारण बैलगाडी क्षेत्रात आहे नाही की लय जण असे आहेत की एखादा वासरू घेऊन त्यांचं असं म्हणणं असतं की त्यांना आपलं नाव करावं, आणि ज्यावेळेस ते वासरू एवढं सांभाळून एवढं त्याला असं काय आपलं कष्ट करून फेरं टाकून ज्यावेळेस ते एखादं असं बोलत राहतं, तेच मीच नाही कुठला पण अगदी बैलगाडा मालक सांगेल की ते यश काय असतं काय नाही. मग ते यशच लय वेगळं. तुमचा रोज एक नंबरातलं बैल आहे, त्यानं रोज गुलाल करणं वेगळं, आणि तुमचं आत्ता घेतलेलं वासरू ते असं अगदी मी म्हणतो त्यांना काय आपलं उत्तेजनार्थ त्याला भेटू द्या, ते फक्त असं आपलं गुलाल रंगणार, ते यशच लय वेगळं. म्हणजे तो आनंद एवढा वेगळा की त्या मालकाला म्हणजे असं वाटतं बस आपण काहीतरी जिंकलं. यामध्ये मिळालेलं नाव दुसऱ्या कुठल्या क्षेत्रात मिळू शकतं का? नाही, फक्त ह्या क्षेत्रात एक आहे की ह्या क्षेत्राचा एक असा इतिहास की जर तुमच्या दावणीला वस्तू जर टॉपची असेल, सगळ्यांच्या गाड्या मारणार किंवा म्हणजे जर वस्तू जर असं आपलं असली चांगली, तरच तुम्हाला तिथं म्हणजे असं बैलगाडी क्षेत्रात किंवा असं काय आपलं घोडा क्षेत्रात तरच तुम्हाला इज्जत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की माझ्या घरात आहे त्या, पण त्यातलं एक कामाचं नाही, अड्ड्यात नेलं गाठाला मार खात, तर त्यात काय म्हणजे ही नाही राम नाही. पहिला गुलाल आपल्याला कधी भेटलेला आहे चित्तरनं? पहिलं मैदान कुठलं गाजवलेलं? मैदान चालू झालं तसं म्हणजे आपलं ते एकच मैदान तसं पहिलेच फेल, त्याच्या आधीच 2 मैदान त्याचे गेले फेल, कारण त्याला तसं बरोबरीचं काय हे नव्हतं, पायरा नव्हता. आणि त्या छत्रपती केसरीला काय झालं की जीवन ड्रायव्हरचा पक्षा तो पण दुसराच होता, आणि हा पण कोण दुसरा, त्यामुळे ही गाडी पण अशा पिंजोडला चांगली पळायची, आणि तिथं मैदानात पण गाड्या चांगलीच पळली. म्हणजे हा तुमचा अनुभव होता. आपल्या गाडीवर ड्रायव्हर कोण असतो, फिक्स असतो का कोण असतो नक्की? ड्रायव्हर तसे पहिले असाच सगळे, पण आता आम्हाला ड्रायव्हर जकातवाडीचा, ते आता म्हणजे पोरग पण चांगला आहे, गाडी पण जीवान आणतंय. आणि मेन म्हणजे काय होतंय माहितीये का, ड्रायव्हर आपले सगळे चांगलेच आहेत, काही नसते, फक्त वेळेला कसं होतं शेवटी ते पण एक असं कुणाला तरी हो म्हणलेले असते, ह्याची गाडी आणतो त्याची गाडी आणतो, आपल्या जर वेळेला कोण नसलं तर मग उपयोग नाही त्याचा काय. त्यापेक्षा आपली एक मी म्हणते ड्रायव्हर कसा बी असावा, पण आपला जीवातला मेन म्हणजे आपलं चांगला असावा, की काय नाही एकनिष्ठ बाबा, आपण त्याला हाक मारले त्यांना आपलं लगेच येऊन बसावं. ह्यात काय पैशा पाण्याचा विषय नसतोय, पैसे काय 2 पैसे शेवटी असं कोण जरी बसलं तरी शेवटी ती पण कष्ट करते, ती गाडी हाणणं हे काय म्हणजे असं आपली जीवा दगड ठेवून असं करते बसते ते, तर त्यांना काय 2 पैसे असं दिलं पाहिजे, भेटलं पाहिजे ते. पण आपल्या वेळेला पण शेवटी आहेच ना, पाहिजे ना. नाही तर आपली गाडी लागली आणि त्याला पण फोन करायचा, त्याला म्हणायचं की थांब जरा मला ही गाडी ही आणून येतो, असं नाही पाहिजे. आतापर्यंत किती गुलाल घेतलेत अंदाजे चित्तरनं? अंदाजे अंदाजे आता तसं मैदानचं म्हणले तर एक साधारणतः झाले असतील की एक 20-25 गुलाल झाला असेल मैदानचे, आणि हे झालं बिनजोडचे वेगळे. म्हणजे गुलालात राहिलेला एक नंदी आपल्याला आपल्या दावणीला तयार झाला. नंदीवर जेव्हा आपण जेव्हा गुलाल मिळाला तेव्हा असं काही शंका वाटली का की एवढं गुलाल म्हणजे पहिला गुलाल मिळाल्यानंतर तुम्ही हा गुलाल टिकवून ठेवण्यासाठी त्याचे प्रयत्न कसे चालू ठेवले, की आपल्याला एक मैदान तर गाजवलं, पण आता पुढच्या मैदानात कशी तयारी करून आपल्याला पुढे जायला पाहिजे? काय होतं तर आपलं तुम्ही म्हणताय की ह्याच्यात तयार कशी केली काय, पण ह्या क्षेत्रात असं आहे की जोपर्यंत आपला बैल आणि गोल्लात नाही तोवर आपल्याला कोण पायऱ्याला पण विचारत नाही. आणि एकदा बैल गोल्लात गेलं की ज्याने आपलं पैर आपण ज्याला मागितलं असत ते पण आपल्याला असं आपलं डावलेलं असत, तेच आपल्याला 10 वेळा फोन करतो की
म्हणजे आपली गाडी आणू आपली गाडी आणू. पण ज्यावेळेस आपण त्याला आधी सांगत असतो लगा आपली गाडी चांगली पळेल त्यावेळेस ते ऐकत नाही ती. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे म्हणजे ज्यावेळेस एखादा काय आपलं एखाद्या माध्यम खेळू द्या ज्यावेळेस राहील त्यावेळेस आपण त्याला बैल देऊ. पण त्यावेळेस आहे ना 100 जण असा फोन करते तो. म्हणजे हे आपलंच नाही हे असं सगळ्यांच हीच आहे गाणं की काय नाही ज्यावेळेस बैल असा गुल्लात जाईल त्याला त्यावेळेस आपण सगळेजण विचारणार ज्यावेळेस बैल अंधारात असेल त्यावेळेस त्याला आपलं कोण विचारत नाही. यावरूनच मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की गुलालात राहिलेलं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला अनुभव आहे यश मिळालेलं आहे पण ज्यांना गुलाल मिळत नाही जे तुमच्यावर असतात सेमीफायनलला म्हणा गटात म्हणा तर त्यांनी काय केलं पाहिजे आपल्या घरी असा एक नंदी तयार करण्यासाठी काय वेगळं केलं पाहिजे. नाही काय शेवटी काय असं 4 पायाचा माळ आहे म्हणजे आज जरी त्यानं म्हणजे आपलं जर बैलांना आज त्यांची गाडी मारली तर उद्या ती पण आपली मारणारी असेल असं काय नसतंय. फक्त ही क्षेत्र नाही अशासाठी खेळायचं की मी आपला पण जिंकलं पाहिजे बाबा हे जे जिरवायचे ते जिरवायचे असल्यासाठी फक्त म्हणजे असं चांगल्या पण खेळू नाही की बाबा काय नाही हे जे जिरवायचे आपल्याला आणि त्याची गाडी मारायची काहीच गरज नसते हो. हे काय शेवटी 4 पायाचा माळ आहे आज आपल्या घरी उद्या असा दुसऱ्या घरी असेल उद्या त्याचा बैल पळेल उद्या आज आपलं पद उद्या त्याचा पळेल. मला हेच सांगा की आता किती दात येतो. आता दाताला जुळला बैल. प्रत्येक दात जेव्हा त्याचं वय वाढत गेलं काय काय अनुभव येत गेले त्याच्यामध्ये त्याच्या स्पीड मध्ये त्याच्या पळण्यामध्ये. स्पीड मध्ये पाहण्यामध्ये तो आहे नाही लहानपणापासून जेवढा पळतो तो तेच माहिती आता पण पळतोय बैल. फक्त कसं होतंय ज्यावेळेस बैल कमी होतो त्यावेळेस काय तर दुखत बिकत असते त्यावेळेस म्हणजे येतो कमी आणि दात पाडल्यानंतर साधारणतः एक माणसानं आठवडाभर तरी आपलं बैल असं बसवून ठेवावा. म्हणजे त्याला काय शेवटी दात पडल्यानंतर असं आपलं ह्याच कणकणी असते काय असते बैलाला त्यामुळे ते 100% अगदी म्हणजे असायला कमी पळते तेच. ते काय आता माझ्यापेक्षा आपण सगळ्यांनाच अनुभव आहे जी जुने जाणतात ती पण आपल्याला सांगतात की काय ना भाऊ दात लावला आता बसवून ठेवा. असं कधी झाले का की तो आजारी पडलाय आणि त्यामध्ये आपल्याला त्याची सेवा करायला लागली भरपूर दिवस असं कधी झाले का. हा असं आजपर्यंत कधी झालं पण आत्ताच झालंय ह्याच्या आधी कधी नाही घडलं. पण आता गंगोतीच्या माहित सॉरी इथं गंगोतीत नाही इथं वाटर किरवलीत गेलो आपल्या घरचीच गाडी आहे आपलं बारका चित्तर आणि छोटा चित्तर नाही होता आपलं मोठा चित्तर आणि घरचा आपलं बारका चित्तर होता. तर तिथं त्या मैदानात गेलो गट अंतरानं काढला सेमी पण चांगला काढला चांगल्या गाड्या मारल्या बैलांनी पण बैल पुढे गेला आणि एका झाडखंडात तिथं असं धडकला काय झालं काय कळलं नाही कारण आम्ही पण खाली होतो. तर बैल तिथनं आजारी पडला आजार मी तिथं चमकला आम्ही काय फायनलला काही तिथं नाही पळलो पण तिथं 100% अगदी बैलांनी 1 नंबर केला असता कारण घरची गाडी आपली चांगलीच पळत होती. तर तिथनं बैल आणला घरी एक साधारणतः आठवडा बैलानं खाल्ला की जास्त चमकला म्हणजे आठवड्यानंतर परत गेलो त्या ह्याच्या मैदान कुठल्या मैदानात ते पक्षावर पळलो सिंधुदुर्गच्या हा तिथं गेलो तिथं मग बैलानं गट चांगला काढला आणि परत सेमीला थोडस काय परंकी पाय बी काय दुखला असेल थोडस असं आपलं डीम पाळला तिथं मी आपलं क्वार्टर फायनल राहिलो पण तिथं पण चांगल्या गाड्या मारल्या बैलांना. आणि परत आता कोरेगावला गेलो कोरेगावचं मेन आता हिंद केसरी मैदान मानाचं मैदान आपल्या पायऱ्या पण चांगला सगळं चांगलं होतं पण बाय चान्स वाईज एक झाली चूक वाईज शेजारचा बैल असं ह्याला बाहेर गेला आणि नेमका आपला बैल आता चमकला. ती कोरेगावच्या 2 तारखेपासून आतापर्यंत बैलाला हायच आराम आहे कारण एवढा बैल आता एवढा गुल्लात गेला की त्याच्या अंगावर ताकडे टाका जागा नव्हती. पण तेव्हापासून म्हणजे बैल आता बसून आहे वाईट ह्याचं वाटतं की म्हणजे त्याचं त्यानं व्यवस्थित असं धावणी उभं राहिले काय नाही अडचण मग ते सेवा करायला लागले सेवा पण माणूस असा करू शकतो मग त्यांना आजारी नसून नाही एवढंच फक्त हे वाटतं. आणि आपण बघू शकाल तुम्ही नीट बघा की त्याच्या दोन्ही डोळ्यातून पाणी आले काय सांगाल याच्याबद्दल काय एवढं सगळं तुम्ही सांगत असताना त्यानं पूर्ण ऐकलं का तुमचं. नाही काय त्याला ऐकायच म्हणजे असं कळत पण नसेल की काय ना आपल्याबद्दल एवढं बोलतात म्हणल्यानंतर त्यानं आणलं असं डोळ्यात पाणी. तर या चित्तरबद्दल आपण बघितलं आता पलीकडे आपण बघू शकाल की छोटा चित्तर जे म्हणतात तो छोटा चित्तर पलीकडे आहे काय सांगाल छोटा चित्तर बद्दल आणि कुठून घेतलेला. छोटा चित्तर हा आमचे मित्र आहेत प्रवीण कसे अंगापूर त्यांच्यापासून आता घेतलेला हा खोंड आहे. त्याला कधी घेतलेला तुम्ही. एक साधारणतः एक 5 एक महिने झाला असेल आपण घेऊन. तर मैदान खेळली आतापर्यंत कुठली
मैदानामध्ये त्यानं बिनजोड पण केलाय, 4 गाड्यातून खेळला आणि मैदानात आता 4 मैदानात तो राहिला. म्हणजे राहिला असा राहिला की त्यांना चांगल्या गाड्या मारूनच तो राहिला. म्हणजे त्याच्याबद्दल पण चांगला अनुभव आहे. आणि कोणत्या खांदी तो चांगला आहे? तो खोंड आता 2 एखाद्या आतून पळतोय. 2 एखाद्या आतून अगदी ओपनच्या गाड्या असू द्या, गाडी तेवढी देणं हा विषय नाही त्याकडे. म्हणजे एकदा गाडी त्यांना असं तोंड जर काढलं तर तोंड काढल्यानंतर ससा असा तर गाडी देतच नाही. आपण कसं म्हणतो की पळणारे जसं नंदी आपल्या दावणीला असतात, की 1-2 नंदी असले की आपण बघतो की काहीकांच्या दावणीला भरपूर असे नंदी असतात. पण तुम्ही काय सांगाल की एकच नंदी आपल्या दावणीला असावा का भरपूर नंदी आपण आपण आपल्या दावणीला ठेवावेत? नुसतं आता तुम्ही बोलताय ते खरं आहे. फक्त विषय काय की माझं कसं आता प्रत्येकाची इच्छा असते, पण माझ्या म्हणण्याप्रमाणे अगदी 2 असावेत, पण आपली जीवातली म्हणजे असं आपल्या नंबरातले असावेत. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय, जे आपण 10 जणांना खायला घालतोय ते तुम्ही दोघांनाच घाला, पण आपली चांगली बैल ठेवा. मग नको त्या ह्याच्यावरती आपण खर्च करून काय उपयोग नाही हो. म्हणजे ज्याला गट निघा नाही त्याच्यावरती तुम्ही ह्याला 30,000 द्या वायदे, त्याला 40,000 वायदे द्या, तसल्यातच म्हणजे आपण असं हे रिवर्स होते. एकशे 30,000-40,000 असं घालू असतो, एखाद्या चांगल्या पैशाचा जो बैल राहतोय तसला एखादं हे करावं, खरेदी करावा. तर तुम्ही एवढा सगळा तुमचा अनुभव सांगताय, मला सांगा यामध्ये तुम्हाला चित्तर पळतोय, यामध्ये तुम्हाला पैऱ्याच्या अडचणी कधी येत होत्या आणि काय येत होत्या? पैऱ्याची अडचण म्हणजे काय होतं, बैल आपला आपण आता असा फेऱ्यात ज्यावेळेस काढतो, बैल तर पळतोय हे आपल्याला माहित असतं, पण जोपर्यंत बैल आपल्याला असा राहत नाही एखाद्या मैदानात त्यावेळेस त्याशिवाय असं चांगला पार तर कोण देतच नाही. आणि राहिला विषय अगदी ह्याला पण आपण आता मागत होतो, असं सगळ्यांना पैर मागायचो, माणूस डावलायचं, म्हणायचं की नक्की वासर पळतंय का नाही, पळतंय का नाही. पण हे आता आपण जशी घरची गाडी आणली, कारण काय झालं चित्तरला ज्यावेळेस आपण असं न्यायचो तर त्याला असं वासरू काय कुठलं असं टिकून घेत नव्हतं आणि प्रत्येक वेळ त्याच्यावरती असं गाडी बांधायला लागायची. मग पोरं ही जे असते ते आपले सगळे असं सहकार्य म्हणजे भैया म्हणले आपण आता एक काम करू, असं आपण घरचीच गाडी मारूया, घरची गाडी आणल्याशिवाय आपल्याला पण काय आता हिनं पर्याय नाही. आणि एवढं नशीब पण आपलं चांगलं की जिथे घरची गाडी आणली तिथं अशा अंतरानं सीमेस काढलेली आहे. आणि जरी सीमे असं थोडक्यात जर काढला, सीमे थोडक्यात काढला तर चांगल्या गाड्या मारूनच काढलेला आहे. एवढी चित्तरनं मैदान गाजवली, त्याला मागणी आली का? चित्र आलेली मागणी, चित्तर ज्यावेळेस दुसरा होता त्यावेळेस अविनाश शेठ देशमुखांनी त्यावेळेस 12 लाख रुपयाला आपल्याला मागितला. पण आपल्या घरातल्यांचं मत आलं काय ना, ते आपलं चांगलं पळतोय, अवताला पण चालतोय, सगळे ते कामं करतोय, काय त्याला देऊन तरी करतोय, राहू दे आपल्या नावाला. खुराकाचं नियोजन काय असतं यांचं? खुराकाला काय नाही, आपलं साधं आपलं डाळीने आपलं गहू बसच असतं, बाकी नसतंय काय. जसं की मी ऐकतोय की हा हा जो नाद आहे तो गरिबांचा नाद राहिला नाही असं म्हणतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, गरिबांचा नाद 100% राहिला नाही. कारण काय होतंय की मी आता तुम्हाला मागाशी म्हणलं ना की मैदानाला जायचं म्हणलं कमीत कमी अगदी 8 ते 10,000 रुपये लागते. ते तुम्ही सांगा, एक अगदी मी म्हणते चांगला एखादा जरी असा नोकरदार असला तर 30,000-40,000 पगार असतो. मग तुम्ही जर महिन्याला जर ह्यांना 30,000-40,000 रुपये जर असा बैलांवरती जर घालवायचं म्हणलं तर हे नाद कसा काय राहिला गरिबाचा? पण तरी पण तुम्ही या नादात कसा टिकून राहिला मग? नाही, टिकून म्हणण्यापेक्षा आपण आपलं काय की घरचं म्हणून तशा परिस्थिती आहे चांगली. आणि मेन म्हणजे आपलं आपलं मेन क्षेत्र कुठलं आहे तर आपलं ह्याचं घोड्याचं क्षेत्र आहे. तर आपलं मग ते काय असेल ते आधी आपलं घोड्याचं आणि ते नंतर त्यातनं वेळ भेटला तर हा नाद. हे असं आपलं पार्ट टाइम आपण म्हणतो ना जॉब केल्या का, तसं हे आहे हा नाद. तुम्ही या क्षेत्रात कधी आलेला, म्हणजे लहानपण तुमचं कसं गेलं? लहानपण नाही, मला हे क्षेत्रात नाद म्हणजे आता लॉकडाऊन पडलं, हे आपलं गोठ्यांना पण काय धंदा नव्हता, सगळं आता लग्न पण सगळे असं आपलं एखादं बारकी बारकीच करायची, तसं आपलं घोडे पण बसून मग असं काय टाइमपास नाही म्हणून हा बैल घेतला. थोडक्यात आपल्या वडिलांची इच्छा होती एखादं वासरू घे, तर ते आपला हा घेतला त्यावेळेस आणि तिथून हा आपला नाद लागला. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करता? आपल्याकडे घोडे आहेत, बैल आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय दुसरं करता का की याच्यावरच? नाही की ह्याच्यावरतीच आपलं तसं म्हणायला गेलं तर शेती पण आहे बरी आपली. शेती हे आपलं घोड्याचा व्यवसाय आणि आपलं बैलांचा. आपण जेव्हा शाळेत असतो लहानपणी आपल्याला उभं करतात आणि विचारतात की मोठ्यापणी तू कोण होणार आहेस, त्यावेळेस तुमचं काय स्वप्न होतं त्यावेळेस?
ना 10वी पर्यंत असं मलाच कळलं नाही की आपलं काय स्वप्न आहे. पण 10वी नंतर जसं आपल्या वडिलांनी चेतक घेतला तेव्हापासून आपलं जी त्या घोड्याचा नाद लागला ते तिथून असं एक हे स्वप्न होतं की आपण काहीतरी ह्या क्षेत्रात कमी ना असं मी आपलं टॉपला असावं. आणि ते खरंच म्हणजे अगदी चेतकच्या पुण्याईनं असू द्या किंवा म्हणजे ह्यांच्या आई वडिलांचं आशीर्वाद असू द्या त्यांच्या आशीर्वादानं किंवा चेतकच्या पुण्याईनं म्हणजे आता ह्या क्षेत्रात टॉपला आहे का तर आहे. म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा 4 माणसं आपल्याला म्हणतात काय ना तुम्ही आता टॉपला आहे यातच लय मोठं आपलं समाधान आहे. चित्तरनं जेव्हा तुम्हाला नाव दिलं तो काय अनुभव होता की त्याच्या आधी तुम्हाला काय म्हणत होते? चार लोक जेव्हा आपल्या शेजारचे असतात ते म्हणतात की बैलाचा नाद लागला, घोडे पण होते, आता बैलाचा पण नाद लागला, त्यावेळेस काय म्हणत होते आणि आता त्यांचे काय म्हणणं असतं? काय की ज्यावेळेस मी आता घोड्या क्षेत्रात होतो त्यावेळेस आई वडिलांना पण लय जणांनी असं हे केलं, ट्रोल केले काय ही मी असा घोडा घेतलाय पोराला असला नाद लावलाय की काय, म्हणजे ही काय असा योग्य नाही. अगदी पाहुणे रावळी म्हणजे अगदी 10 वर्षाच्या मागे तुम्ही म्हणाला का ना तर घोडवाल्याने एवढी किंमत नव्हती. पण ह्या 10 वर्षानंतर तुम्ही म्हणाल की अगदी मग आपलं घोडवाल्याने एवढी किंमत आहे की मग अगदी असं माझ्या दृष्टीने सांगतो की म्हणजे घोडा पाळणं हा पण कोणाचं काम हे आता मग असं जगाला कळलेलं आहे. कारण घोड्यासारखं असं आपलं डेंजर व्यवसाय तर नाही कुठला. कारण ज्याच्या ह्याच्यावरती अख्खा समाज जमलेला असतो लग्नात की एक आपण नवरा नवरीसाठी आपला समाज जमला असतो तोच असा तोच नवरदेव घोड्यावरती बसलेला असतो आणि ते व्यवस्थित नेणं व्यवस्थित आणणं ही लय मोठी जबाबदारी. आणि आपण जशी माणसाची म्हण आहे की घोड्याला 72 खोडी त्याला कंट्रोल करणं एवढं सोपं नसतंय. एक वेळ हा नाद परवाडला पण खरंच म्हणजे जय जावणीला 2-3 घोडे येते नाही तो एक 8-10 बैल तो यांना सहज अशा सांभाळू शकतो. म्हणजे आपण बघितलं याच्या बरोबरच हा बॅनर तुम्ही बघू शकाल की आपल्याला हा बॅनर दिसतो. या बॅनरचा अनुभव काय सांगाल आणि या बॅनर बद्दल काय सांगाल? ह्या बॅनरवरती म्हणण्याचं म्हणजे ज्यावेळेस आपलं तुम्हाला म्हणलं की ज्यावेळेस आपण स्वतः पैसे लावले स्वतः सगळं बिंजर ठेवलं त्यावेळेस चित्तरला अगदी पहिल्या शर्तीपासून अगदी लास्ट शर्तीपर्यंत कधी हलका पायरा नाही. कारण काय की आदतपणात सोनारपाड्यात पहिल्यांदा जर असा कुठल्या आदतला पाहिला असेल तर तो आपला चित्तर आहे. कारण त्याला टिकणारच असं कुठलं ही नव्हतं वासरू नव्हतं की तो त्याच्या गळ्यात असं पळू. आता मस्त ते देतेली काय होते एखादं कोणत्या जबर असं पळवत पण त्यावेळेस सोनारपाड्याच्या सोन्यावर पळणं ही काही असं चेष्टा नव्हती. तिथूनच खरं ते ना बैलाची हवा झाली बलमा आणि काल्याचा मंड्या आणि सोन्यामुळे. तर आपण इथं बघू शकाल की हा घरी घरी आणला त्यावेळेस होता ना, विजय झाल्यानंतर आणलेला आहे का कधीच आहे तो फोटो? तो फोटो घेतलाय बॅनरातला आहे तो. हा आणि आपल्या तिथं विजय जेव्हा झालेला आहे तेव्हा दिसतोय. मला सांगा हा सगळा विजय तुम्हाला मिळाला याचबरोबर मगाशी तुम्ही सांगितला हा छत्रपती केसरीचा अनुभव सांगितला. मला सांगा एवढी सगळी मैदानं खेळली एवढं सगळं गुलाल मिळाला आता अजून काय स्वप्न तुमचं राहिले की अजून याच्यावर पळणं चित्तरला पळताना बघणं तुम्हाला बघायचे? स्वप्न आपली ह्या बैलाकडून काय नाही शेनं अगदी इथून पुढे बसून जर खाल्लं नाही तर आपल्याला त्याचं काय दुःख नाही. ह्याच्या पुढची जी बैल होतील आणि ना आपलं स्वप्न असं नाही की ह्याच्यावर पळणं त्याच्यावर पळणं. हा सगळे बैल आपण मानतो अगदी बकासूर असू द्या किंवा मथुर असू द्या किंवा अजून का असं आपलं बलमा असू द्या सोन्या असू द्या हे सगळे म्हणजे असं टॉपचे. माझं एकच स्वप्न की आपल्या दावण्याला असलं एखादा बैल गाढावा. म्हणजे असं नाही की माझा बैल त्यांच्यात पळावा की माझ्या दावण्याला तसला एखादा बैल गाढावा एवढंच फक्त स्वप्न आहे. आणि ते तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असं मी आशा करतो. आणि आता आपण इकडे बघू शकता की त्यांनी जय पाऊस इथेच असते का वैरण सगळे? नाही वैरण सगळे बाहेर असते आता जागा होती म्हणजे पावसासाठी फक्त आत ही घेतलेली आहे. वैरणीचं कसं नियोजन असतं की फक्त वाळकीच असते? वाळकी वली कारण आपला घास एक आता एक साधारणतः 15 गुंठ आता घास आहे. वाळकी वैरण एक आता 2-2.5 हजार रुपये आता सगळा भरलेला आहे. म्हणजे वैरणीच नाही काय अडचण. आणि आपल्या इथं प्रॉपर कोडोली सारख्या ठिकाणी जमीन आपल्याला चांगली आहे त्यामुळे काय आपल्याला अडचण नाही. त्याचबरोबर मी इथं बघतोय की इथं नळ पण आहे आणि इथं बादल्या ठेवल्या दररोज धुणं असतं का त्यांना? बैलांना रोज नाही पण एक 3-4 दिवसात असतं धुणं.
त्याचबरोबर खाली आपल्याला मॅट पण दिसत आहेत. हे मॅट बद्दल काय सांगाल? हे कधीपासून तुम्ही याची सवय लावून घेतली मॅटची? नाही, स्वच्छता म्हणाल तर तुम्हाला एक 9च्या पुढं कधीच तुम्हाला असं आपलं गोठ्यात घाण दिसणार नाही, की कधी असं कोण आलं तर असं वास कधी म्हणजे असं येणार नाही. असं आपलं काय म्हणतात, शेणाचा मताचा. कारण रोजच्या रोज डेली खालचं धुणं असतं सगळं जिथले तर. चित्तर मी बघितला, पण त्याच्या पुढे जे लिहिलेलं आहे 0770, त्याचा अर्थ काय? काय सांगाल त्याच्याबद्दल? चित्तर 077 हा म्हणजे आपल्या बिंजोडला ते असं नावच फेमस झालं, आणि 077 हे म्हणजे असं आपला आपल्याला तो आकडा या लकी आहे, आणि ते प्रत्येक गाडीला भेटेल तर आपला तोच नंबर आहे. आणि त्यामुळे तो ते असं म्हणजे पोराने त्यावेळेस आपण नाव ठेवलं चित्तर 077. त्याचं घेतलं त्यावेळेस नाव काय होतं? हीच होतं, ह्या चित्रच होत त्यावेळेस. तर आपण बघू शकाल हा चित्तर. आणि सुट्टीला शांत आहे? सुट्टीला जर शेजारचं जर शांत असेल तरच हा शांत. आता शेजारच्या लय हाला असं आपलं काय केलं, वळवळ केली की ह्याला कंट्रोल करणं जरा मुश्किल होतं. मला सांगा, हे पूर्ण प्रशस्त तुम्ही बांधलंय, हे बांधलं किती खर्च आला एकूण मिळून यासाठी? साधारणतः ह्या सगळ्या आता फार्मला एक 18-19 लाख रुपये गेले आपले. काय वाटलं की आपण एवढा खर्च करतोय फक्त बैलांचा आणि घोड्यांचा नाद करण्यासाठी? काय वाटलेलं त्यावेळेस? नाही काय तसं वाटायला काय म्हणजे आपण एवढा खर्च करतोय, जसं की आपण बघतो की असं साधं सिंपल ठेवण्यापेक्षा की तुम्ही असं मोठं त्याच्यासाठी प्रशस्त तुम्ही गोठा बांधला. साधं सिंपल ठेवण्यापेक्षा कसं आहे, जर मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना, एखाद्या क्षेत्रात असलं तर म्हणजे आपलं चांगलं टॉपला असावं. बरं, आपण ज्याच्या जीवावरती आपण नाव करतोय त्यांना तुम्हाला असं व्यवस्थित ठेवायला तुम्हाला काहीच अडचण नाही ना. बरं, आपलं सगळ्याचा दिवस असते असं नाही, म्हणजे ज्या त्या पद्धतीने जो तो म्हणजे असं आपलं हे करत असतो, चांगलं ठेवण्याचा असं प्रयत्न करत असतो. आपलं देवाला सगळं चांगलं आहे, त्यामुळे आपण आपला हा असं गोठा बांधलेला आहे. हा अंदाजे कधी बांधलेला तुम्ही हा गोठा पूर्ण? आत्ताच बांधलेला एक साधारणतः एक 4-1 महिने झाले. आणि याच्या आधी हे सगळे कुठं याच्या आधी होते? पण असं साधंच एक हे होतं, शेड होतं तिथंच, म्हणजे असं पत्रा बित्रा आहे त्याच असं म्हणजे त्यातच होतं. आणि ते एक आपण म्हणतो ना की आपलं एक हे स्वप्न असतं की असं कुणाचं घराचं कुणाचं कशाचं काय, तसं आपलं एक होतं स्वप्न, काय नाही आपलं एक हॉर्स फार्म म्हणजे चांगलंच बांधायचं. आणि हे बघू शकाल तुम्ही, छकडा बघू शकाल, हा छकडा आहे. आणि याचबरोबर त्यांना जो मेन नाद आहे तो आहे घोड्यांचा. आणि आपण त्यांना आता विचारू की हा घोड्यांचा नाद त्यांना कधी लागला आणि यांची नावं काय? हा महाराष्ट्र केसरी राजा आपला, आणि तो पिंट्या. तर आत्ता एक आपली 2-3 घोडे आता वारली, चांगले होते घोडे, आता वारली घोडे. हे आता मेन जे आता आपल्या दावणीचे घोडे आहेत ते आता हेच आपला राजा आणि पिंट्या. बाकी असे आपल्या व्यापाराला म्हणण्यापेक्षा आपलं घेऊन शिकवायला असते ते 1-2 घोडे असते. दररोज धुणं असतं त्यांचं, इथं मला दिसतंय पाईप वगैरे. हो, डेली धुणं असते त्यांचं. तुम्ही 9च्या पुढे जर गोठ्यात आला ना तर तुम्हाला वाटणार नाही की हे म्हणजे असं आपलं भरत असतील काय असतील, म्हणजे ह्यानं डेली धुणं. तुम्ही कधी या की अगदी 12 महिन्यात असं कधी बी आला ना तर तुम्हाला ही स्वच्छ दिसणार. आणि त्याचबरोबर फॅन लावलेत, लाईट लावलेत, काय सगळं हे नियोजन म्हणजे वेगळंच. मला सगळं आलं जेव्हा मी आत आलो ना तेव्हापासून मला इथपर्यंत तोपर्यंत अजून वेगळंच वाटतंय पूर्ण वातावरण. नाही, वेगळं म्हणजे काय की मी तुम्हाला म्हटलं ना, ज्या म्हणजे आई वडिलांनी शिकवण आहे, ज्यानं तुझ्यासाठी आयुष्यात काहीतरी केलंय तू त्याला फक्त विसरू नको. की त्यांना म्हणजे जे दिवस दाखवलं म्हणजे या सर्व घोड्या क्षेत्रामुळेच आपल्याला दिवस आहेत ते. अगदी म्हणजे ज्यावेळेस मी आता ह्या क्षेत्रात आलो, घोड्या क्षेत्रात म्हणजे असं 10वी पास झालो त्यावेळेस वडिलांनी घेतला घोडा. त्यावेळेस म्हणजे 10वी पास झाल्यानंतर मला 1,500 साधा आपला मोबाईल घ्यायचा होता, तर मी 3 महिने आपले न्यूजपेपर टाकलेला आहे ते. म्हणजे साधारणतः आपण आपल्या कष्टातनं सगळं वर आलेलं आहे. आणि आपण म्हणतो की कष्टातनं वर आलेलं टिकतं चांगल्या प्रकारे. 100% टिकतं. काय शेवटी 2 नंबर केल्यानंतर तो काळ असा थोडासाच असतो, मग कष्टाचा काळ भरपूर दिवस आहे. आणि आई वडिलांनी पण आजपर्यंत असं भरपूर कष्ट त्यांनी केलंय. अगदी ह्या घोड्याचं नाद जे आहे म्हणजे कोणी काय म्हणून द्या की हा नाद वाईट आहे काय, पण ह्या लक्ष्मीमुळे मी आज आहे ना 1-2-3 कोटी रुपये तर आता प्रॉपर्टी आता माझी उशाला, की जेणेकरून हा जर उद्या नाद बंद केला तरी आई वडील आणि मी असा बसून खाऊ शकतो. हा या परिस्थितीत एवढं तरी आपल्या घोड्यांनी आता कमवून दिलेलं आहे आपल्याला.
कमवून दिलंय. आपण बघितला हा राजा, आणि इथे मगाशी आपण सुरुवात करताना बघितलेली की राजाचा फोटो पेपरमध्ये आलेला. त्या अनुभवाबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस तो फोटो पेपरमध्ये आला त्यावेळेस काय अनुभव होता? नाही, राजाचाच फोटो आलाय पेपरमध्ये, परत ह्याच्या आधी आता असा चेतकचा आलाय, पिंट्याचा आलाय. म्हणजे घोड्या शेतात तुम्हाला म्हणलं ना, म्हणजे आहे का तरी ह्यात यश आपल्याला आहे. म्हणजे त्यात अगदी चेतकनं ज्या सुरुवात करून दिली, चेतकच्या पुण्याईनं आजपर्यंत कधी असं झालं नाही की आपल्या दावणीला असं मला टॉपचा घोडा नाही. आणि जोपर्यंत माझ्या रक्तात हा नाद आहे, जेव्हा जेव्हा तोवर दावणीला टॉपचीच वस्तू राहणार, टॉपचाच घोडा राहणार. अगदी त्या घोड्याला अगदी 50 लाख एखाद्या असं आपण मोजायला लागलं ना तरी चालतं, पण दावणीला असताना आपण टॉपचीच वस्तू असणार. म्हणजे सगळी ती चेतकची पुण्याई आपल्याला बघायला मिळते. आणि राजाबद्दल काय सांगा, त्याची खासियत काय आहे? राजा घोडा लग्नामध्ये आपल्या सगळ्यांना म्हणजे असं सगळ्यांचं लक्ष असं म्हणजे आपलं वेधून घेतो की नवरदेव असं मोकळा नसणं, किंवा असं आपलं नवरदेव पळत जातो, पळत येतो माघारी, 2 पायावरती असं खांद्यावरती उभा राहतं. म्हणजे ह्या घोड्यात ज्यांनी असं आपलं लग्नात काम बघितलं नाही, त्यांचं लग्न ठरलेलं असते तारीख की काय नाही, भैया ही अशाच तारीख धरली, तेवढी तारीख एखादा लिहून ठेवा. पैशाचं कोण काही विचारत नाही, पैसे इथं आल्यानंतर सगळ्याच ठरते ते. पण पहिलं कारण असं बरेच झाले की मित्रांचं असू दे किंवा एखादा असं आपले हे फॅन असते ती, तर त्यांनी असा तारखा काढल्या, त्यांना हा घोडा त्यांना भेटला, त्यांनी अक्षरशः घोड्यासाठी असा तारखा बदललेला आहे ती. त्यावेळेस लय मोठा आनंद असतो की बाबा काय नाही, आपलं बी नाव कुठेतरी आहे, आणि एवढं म्हणजे असं घोड्यानं मग काहीतरी केलंय की त्यासाठी म्हणजे असं आपलं माणसं लग्नाची तारीख बदलते ते. काय कायचं कसं असतं, एखादी असं पोराची परीक्षा आहे किंवा काय असं किंवा एखादं लग्न आलं म्हणून तारीख बदल, खास घोडा भेटणं म्हणून तारीख बदलणं, राहायसाठी पण तारीख बदललेली असं आपलं ऐकलं बरंच आहे. त्याची शिकवण कशी असते, कशी तुम्ही त्याची सगळी प्रॅक्टिस वगैरे घेता? शिकवण काय आठवड्यात, कारण की त्यांना आपलं ऐकलं, कारण की घोडा बघितला आपण राजा, तो ऐकतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? ही शिकवण तुम्ही कशी त्याची सुरुवात केली, कशी त्याला शिकवलं सगळं? शिकवण म्हणजे ज्यावेळेस घोडा आणला त्यावेळेस आपण नाचत होता, पण हे आणल्यानंतर कसं आता प्रत्येकाला शिकवण्याची टेक्निक जरा वेगळी असते. आपल्याला चेतक असा गुरु झाला की म्हणजे तो माझ्या आयुष्यातला गुरुच म्हणाला. म्हणजे आपलं ह्या क्षेत्रातला, अश्व क्षेत्रातला तो माझा गुरुच. की त्या घोड्यानं घोडा कसा नाचवायचा, ज्या पोराला साधी लगाम बी धरता येत नाही, त्यानं 1-3 वर्षात त्याची एवढी हवा केली, तो महाराष्ट्रात 1 नंबरचा घोडा म्हणजे असंच झाला. बरं, ह्यातलं म्हणजे 10वीच्या आधी असं घोड्यातलं म्हणजे असं काहीच गंध नव्हता आपल्याला की बाबा काय नाही आपण ह्या क्षेत्रात टॉपला जाईन किंवा काय होणार, असं काय मग हेच नव्हतं, या स्वप्न नव्हतं. फक्त तो घोडा आपल्या आयुष्यात आला आणि एक आयुष्य बदलून टाकलं, सगळं बदलून टाकलं आपलं आयुष्य त्यानं. त्याचबरोबर आपण पलीकडे जाऊया. पलीकडे जो आहे त्याचं नाव काय म्हटलं? पलीकडे आहे तो आता पिंट्या आहे. पिंट्या. आपण एकाला खरेदी केला, कुठून घेतलेला? कराड कोपरा नाही का, तिथून घेतलेला. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, हा पण घोडा एकदम शिस्तीचा आहे. आता घोडा मी चांगला ट्रेन झालाय, चांगला म्हणजे आता जुना एक माझा घोडा पिंट्या मेला, तो आता अटॅक नाही गेला आता घोडा. त्याच्या माग मी आता भरपूर फिरलो की घोडा तसं काय म्हणजे आपल्याला भेटलाच नाही. पण हा घोडा आपल्याला तिथे गेलो, असा पसंत पडला, आपण घेतला आणि ह्या घोड्यानं चांगलं केलं. जसं आता जुन्या घोड्याची जे आता असा पिंट्या नाचत होता, सेम पद्धतीनं हा नाचतोय घोडा. म्हणजे चेतकनं तुम्हाला सगळं हे नाव कमवून दिलं. चेतक जेव्हा तुम्ही घेतलेला त्यावेळेस काय अनुभव होता चेतक बद्दल, आणि पूर्ण त्याच्या करिअर मध्ये काय काय अनुभव आले तुम्हाला? चेतक घेतला तेव्हा पहिले 2 वर्ष लय बेकार गेले. अगदी म्हणजे पहिल्या वर्षी तर आपल्या वर्दी पण नव्हते की काय नाही बाबा ह्यांचा घोडा नाचतोय का नाही. म्हणजे माणसाने जर वर्द्या जरी आल्या तरी लोकांची अशी अफवा असायची की काय नाही, म्हणजे हा घोडा नाचत नाही आणि ह्याला कशाला वर्दी द्यायची असं असं. पण 1 वर्षानंतर जो काळ आपला बदलला की ज्यावेळेस अगदी चेतक घेतला नाही त्यावेळेस पहिलं काम आपलं अक्षरशः 1700 रुपयाचं काम आहे, आणि त्याच घोड्यावरती माणसं नंतर एक 4-5 वर्षानंतर 27,000 घेऊन जर इथं आलं तर कधी कधी घोडा असं म्हणजे आपलं हे नसायचं, खाली नसायचं. म्हणजे एवढं त्यानं आपलं आयुष्य सगळं बदलून टाकलं. मला सांगा, जेव्हा तुम्ही हे खरेदी केले त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय बघून घेतलं? एखाद्याला घ्यायचं असेल त्यांनी काय बघून घ्यावं? नाही, घोडा खरेदी करताना तेवढ्या नाही, एखादा घोडावाला असू द्या किंवा कोण असू द्या,
म्हणजे असं नव्या माणसानं ज्यावेळेस आपण आपलं इकडून खरेदी करतो एखाद्या चांगल्या जाणकार माणसाला विचारूनच एखादा घोडा असा आपण खरेदी करावा. कारण काय घोड्याचं बहुरा असा येते एक वेळ बैलाचं कसं आहे, बैलात जर असा बटा असला तर तो पाहिला की ते सगळं आपलं हे होतं झाकून जातंय. पण हे आपलं घोड्या क्षेत्रात तसं नाहीये. घोड्या क्षेत्रात काय आहे, की जर हे जे एका जर बहुर असं चुकीच लागलं तर ते अख्खं घरदार तुमचं असं आपलं बसवायला पण ते असं बसू पण शकतं. आपल्याला कोणत्या स्पर्धेत वगैरे दिसतात का? हा स्पर्धेत ते आता 1-2 वर्ष आल्या हे आता ह्या बैलगाडीच्या नादामुळे यांच्या स्पर्धा आता खेळायच्या आता बंद केल्या आपण. म्हणजे आपण नाचकाम स्पर्धा असते ती त्या नाचकाम स्पर्धा म्हणजे असं कशा असते ती की पुढे हलगीवाला असतो तो जसं सांगेल तसं आपलं पॉईंट नुसार त्यांना ऐकायचं. आणि त्यात आपलं जो राजा आहे राजानं जो आपल्या 3-4 वेळा 1 नंबर दिला आणि जो चेतक होता तो पण हे आपलं ट्रिपल आता हे होता महाराष्ट्र केसरी होता. मला सांगा, याचा तुम्ही अनुभव सांगितला की याला अशा वर्दी मिळायला सुरुवात झाली आणि त्याच्याकडे बघून वर्दी पुढे पण ढकलायचे, याच्याबद्दल काय अनुभव आलेला तुम्हाला? नाही हा पण आता ही जोडी अशी आहे की जिथं आता पिंट्या जाईल जिथं आता पिंट्या जाईल कामावरती तिथून जो काम बघतोय तो म्हणते आम्हाला पिंट्याच पाहिजे. आणि जिथं राजा जाईल ज्यांना आता राजाच काम बघितलं तो म्हणते आम्हाला राजाच पाहिजे. कारण दोन्ही पण उड्या आता टॉपला जायते. कुठलाच घोडा असं काय नाही की बाबा हा कमी आहे का हा कमी आहे, दोन्ही आता टॉपलाच घोडे येते. चालेल, ठीक आहे. तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली. त्यासोबत आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत, जिथून त्यांनी नाद पुढे चालू ठेवला. काय सांगाल, तुम्ही याची सुरुवात केली आणि आता हा नाद पूर्णपणे तसाच त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने चालू आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? सुरुवात अशी झाली की मी स्वतः घोड्यावर बसायला शिकलो. बसायला शिकल्यानंतर काय आलं की पाहुण्यांची घोडी वगैरे यायची आणि आल्यानंतर असं आमचं वडील म्हणलं. मित्रांनो, बघू शकता आपण त्यांनी जे प्रेम केलंय घोड्यावर, त्यामुळे अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेत. साहजिकच आहे, आपण त्याच्यावर प्रेम केले, भरपूर प्रेम केले आणि ते अजून टिकून आहे. तर सांगा आता तुम्ही काय सांगाल? वडील काय म्हणले पाहुण्यांना, म्हणजे घोडा घेणार आहे पण दारात बांधला घोडा तर कुणाचा आहे, तर ते काय म्हणले पाहुण्याचा आहे घोडा तो. तर माझ्या ते डोक्यात ते बसलं होतं. बसल्यानंतर वडीलची परिस्थिती एवढी नव्हती, परिस्थिती त्यांची एवढी नव्हती आणि आपली बी नव्हती. आणि त्या काळात म्हणलं ते काय नाही म्हणलं आपण एक ना एक दिवस म्हणलं घोडा घेणार. आणि त्याच्यानंतर मग घोडा वगैरे घेतला. सुरुवातीचा घोडा घेतला आणि थोडे पैसे माझ्याकडं कमी होते. एक घोडा घेतला आणि ते असंच म्हणजे एक जणाने काय केले, अर्धे पैसे त्याने माझे खाल्ल्यानंतर आणि घोडा बी नाही दिला. नंतर माझ्या डोक्यात एक होतं की आज ना उद्या आपण ह्या क्षेत्रामध्ये जायचं आणि काहीतरी नाव होईल असं. म्हणजे आपली परिस्थिती नसताना अक्कल होते पण ती साध्यात आणली नाही आपण ते त्यावेळेला. नंतर असंच घोडा घेतला आणि चेतक घेतला. मी चेतक घेतल्यानंतर एका रात्रीत मी त्याला आणलेला. ते मालक होता तो सोडून न्यायला आला होता. तिथे मी गेलो, पैसे भागावले आणि घोडा तो आणला मी घरी. तरी पण माणसं आपली हसत होती, काय म्हणले घोडा कशाला आणलाय, काय आणलाय, काय ह्याला काय काम नसणार काय नसणार आणि त्यांचं काम नाही ते म्हणलेले. पण त्यातून मी थोड्या दिवसानंतर दरवाज सावध झालो आणि नंतर मग त्याचं साहित्य वगैरे ते आणलं. मी साहित्य आणल्यानंतर मग तो घोडा कंट्रोलमध्ये यायला लागला परत. आणि साहित्य बी कोण देत नव्हतं मला, साहित्य देत नव्हतं आणि जुनी पाणी द्यायचे आणि असे म्हणायचे की ही न्या, 500 रुपये द्या, 400 रुपये द्या.
पण मी घेतली ती. नंतर असे जोडीदार ओळखी झाल्या आणि नंतर मग आम्ही बाहेर गावी गेलो. तिथून लगाम वगैरे आणला आणि मग ते घोड्याला शिस्त लागली हे लागली आणि तिथून मग हे झालं. मग ते चांगली घोडे जिथं घोड्यांना म्हणजे चांगल्या जी घोडी होती ती घोडी हे करताना नाचत असताना मी मुलांनाच घोडा कसा धरायचा किंवा काय करायचं तर म्हणलं आपण एकटं शिकून काय फायदा नाही म्हणलं, घरात एखादा माणूस ट्रेन पाहिजे. तर मग ह्याला मी शिकवलं. शिकवून नंतर मनानच परत मग करायला लागला ते बघून 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 असं. आणि मी नसताना शाळेत आला की ह्यो घोडा न्याच बाहेर. मी त्याला फिरवाय द्यायचो नाही म्हणजे असा कुठं काय होईल असं त्याचं. पण हा चोरून चोरून म्हणजे शिकला तो. घोड्याचं त्यानं तिथून जे हँडल करायला लागला. नंतर थोडं थोडं मी जात होतो. 4-5 वर्ष नंतर ते मुलं बिलं जरा हे केली, जवळ आली. नंतर मग एखादा गडी कामगार वगैरे असं ठेवून शनी परत नंतर गाडी घेतली आणि भाड्याचीच असायची गाडी. त्याच्यानंतर रुटीन चांगलं बसलं मग आपलं ते. आणि नंतर बाकीचा व्यवसाय बंद केला मी. मग फुलशेती होती 20 वर्ष. फुलशेती होती, दुधाचा व्यवसाय होता, शेती होती, ऊस बागायत येत होतं. ते सगळं मी हळूहळू बंद केलं आणि ही बैलगाडी आणि घोड्याच्या क्षेत्रामध्ये मी एक मार्गे आपलं हे दरवर्षी चांगलं केलं. मग ह्याच्या जीवावर चांगली प्रगती बी झाली. एक जागा वगैरे घेऊन बिल्डिंग बांधली, अपार्टमेंट बांधलं, गोठा बांधला, लग्न वगैरे सगळे मुलांचे ते सगळे आता व्यवस्थित चाललंय. तुम्ही या सगळ्या अनुभवामध्ये सांगितलं की सुरुवातीला लोक अशी नावं ठेवायची, तेच लोक आता तुमचं जे वैभव आहे ते बघितल्यावर आता त्यांचे काय शब्द असतात, काय म्हणतात आता ते? त्यांचं काय नाही म्हणजे काय लोकांचं कसं आहे बोलायचं काम काम असतं. चांगलं झाल्यानंतर ते म्हणणार झालंय चांगलं म्हणणार, लय पैसे मिळतात काय मिळतात. पण त्याच्या मागे किती त्रास आहे, वेदना किती आहेत हे त्यांना माहित नसतं ना. म्हणजे असं ते लोकांना. या सगळ्यामध्ये तुम्ही एक आपल्या घरी घोडाच असावा असं का निवडलेलं? नाही ते एक लहानपणापासून मला असं होतं घोड्यावर बसणं मर्दानी काम असावं, दिसताना कसं रुबाबदार पाहिजे. त्याच्यामुळं घेतलेला मी असा छंद होता म्हणजे लहानपणापासूनच. आणि तिथून तुमचं एवढं मोठं व्यवसाय म्हणून असं नाही म्हणजे पैसे कमवायसाठी म्हणून नाही, एक छंद आणि मर्दानी काम म्हणजे असं घोड्यावर बसणं, घरी घोडा असणं म्हणजे एक वेगळेच होतं म्हणजे ते त्या काळात 20 वर्षाच्या काळामध्ये पाठीमागच्या. त्याचबरोबर तुम्ही आता बघताय सूरजने हा पूर्ण त्याचा ते वैभव तयार केलं. घोड्याबरोबरच आपल्याला चित्तर दिसतोय, भरपूर असंख्य मैदानाचा गुलालाचा मानकरी, त्याच्याबरोबर छोटा चित्तर पण आहे. काय सांगाल घोड्याबरोबरच त्यांनी नंदीचं पण सेवा करण्याचं जे हे नाट ठेवलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल? काय माहिती आहे का, नंदीची करा, मोठ्या जनावराची करा, घोड्याची करा, कुठल्याही बी करा, ती तुम्हाला ती एक ना एक दिवस तरी यश दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि पुण्य कधी वाया जात नाही. त्याला बोलता येत नाही पण भावना कळतात त्याला. नंदीला म्हणा, घोड्याला म्हणा, ती सेवा कधी वाया जात नाही. माणसं म्हणते ते काय नाही, काय याचं काम नाही झालंय आता काय करायचे. पण आम्ही म्हातारा झाला, जनावर जरी म्हातारा झालं, घोडा जरी झाला तरी आम्ही त्याचे वर्ष श्राद्ध घातल्यात. लेख आला होता पेपरला वगैरे, चेतकचा येते मोठे, ते म्हणले असं कुणी घातलं नाही, लागण्यासारखं तुम्ही हल्ला न्याला आणि हे गेलं, एवढा खर्च काय करायचं कारण आहे. पण ते त्याच्यामुळे आम्हाला जे पुढचे जे काय त्याची सेवा केल्यानंतर मिळाले ना ते आमच्या आम्हाला माहित आहेत. साधारणतः चैत्र ज्यावेळेस आपला वारला त्यावेळेस चैत्र वारल्यानंतर आपल्या मंगलमूर्ती व्हायला जायचं शेजारी 4 जुलैला. त्याच्यानंतर आपलं वैश्राद्ध होतं. वैश्राद्धाला असाल पावसाची जरा अडचण आली,
तर पावसाळ्यात अडचण आल्यानंतर इथं मसला इथं दारात हे केलं मंडप हे घातलेला. पण हे इथून जे आपलं श्राद्ध केलं आणि तिथं हॉलला आपण आपलं 1,000-1,000 लोकांचं जेवण आपण आपलं घातलेलं होतं. मग तेच आपलं चेतकचं आशीर्वाद म्हणा किंवा त्याचे पुण्य म्हणजे सगळं आपलं त्याच्या रूपात आपल्याला सगळं काय बरंच काय भेटलेलं आहे. आणि ह्या क्षेत्रात म्हणजे आपल्या वडिलांना हौस होती की काय नाही आपल्या दारात एकतरी घोडा असावा. पण एक वडिलांचं स्वप्न आपण एक अभिमान वाटतो की त्यांचं स्वप्न आपण आता पूर्ण केलंय की काय नाही अख्ख्या महाराष्ट्रभर आपली चर्चा आहे. काय नाही म्हणजे असं आपलं सूरज काटे म्हणलं की म्हणजे असं सातारा म्हणजे असं आपलं ह्याच्यावरती नाव निघतं. मला तुम्ही सांगा, सूरजने तुम्ही तो जेव्हा लहान होता तेव्हापासून ते आतापर्यंत काय त्याच्यामध्ये बदल झाला आणि कशी त्याने यामध्ये प्रगती करताना तुम्ही त्याच्यासोबत होता, काय त्याचा अनुभव सांगाल तुम्ही यामध्ये? नाही, त्या आपली शिकवण त्याला त्या पद्धतीने होती, त्याच्यामुळे तो अनुकरण करत गेला आणि त्याच्यामुळे त्याची प्रगती झाली चांगली. जे आपण नोकरी बेकरीचा काही विषय सोडून दिला होता, म्हणजे केली नाही केली तरी म्हणलं काय फरक पडणार नाही. आपल्याकडे जे काय कला आहे त्या जरी ह्यानं जोपासल्या तरी म्हणलं हा पुढे जाऊ शकतो. आणि तो पुढे गेला आणि एवढं मोठं नाव त्यानं केलेलं आहे. तर तुम्ही आम्हाला सूरजने जसं तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली आणि तुमचं हे सगळे सोय बघितल्यानंतर मला पण खूप आनंद झाला. बघितलं जेव्हा मी आत पण आलेलो तेव्हा पण मला खूप आनंद झाला आणि हे सगळं जेव्हा मी ऐकलं त्यामुळे तर भरपूर असा आनंद झालेला आहे मला. आणि तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा. हा ठीक आहे, धन्यवाद. मला काय सांगाल या मागचं पूर्ण रहस्य काय असू शकतं? रहस्य म्हणण्यापेक्षा आपलं ह्या अश्व क्षेत्रात आहे नाही सगळ्यांनी एक नेम पाळला पाहिजे की आपल्या दावणीला एखादा घोडा घातला आहे तर ते आपण दरवर्षी त्याची उलाढाल किंवा 2 वर्षात तो घोडा किंवा दुसरा आणणं असं हे नाही केलं पाहिजे. हा घोड्या क्षेत्रात एक आहे की जो घोडा तुमच्या दावणीला आहे तो 100 ना 100% अगदी एका वर्ष लागू मग तो तुमच्या दावणीला असा नाचणारच आहे. पण ते थोडंफार का तुम्ही असं आपलं ह्या गोष्टीत असं थांबलं पाहिजे, थोडा संघर्ष केला पाहिजे. तुम्ही म्हणाला की डायरेक्ट असा टॉपचा घोडा आणायचा आणि डायरेक्ट माझं नाव झालं पाहिजे असं होतच नाही. कारण घोड्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की एखादा बिघडलेला घोडा कुणाच्या घरी जाऊन असा त्याला वर काढेल हे कोणाचा सांगू शकत नाही. आणि एखादा चांगला जर घोडा एखादा खरेदी केला तर त्याच्याकडे तो असा तेवढा असा नाचल हे पण काय असं शक्य नाही. फक्त ह्या क्षेत्रात एक आहे की माणसांनी म्हणजे एक घोडा कमीत कमी 10 ते 15 वर्ष तरी आपल्याला वापरायला पाहिजे असंच काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस त्याचे पैसे आपल्याला असाल काय प्रपंचाला ह्याला असं साईडला राहते ते. नाहीतर तुम्ही ह्या वर्षी ह्या 2-3 लाखाशी करायचा आणि असा पुढच्या वर्षी एखादा 4-5 लाखाचा काय आपला घोडा खरेदी करायचा. मग ते काय शेवटी मग तुमच्या आपली वजाबाकीच होती ना सगळी की तुम्ही किती बी पाहिला किती मोठ्या वर्ध्या केल्या काय केलं तर शेवटी मग आपलं तुमच्या आपली वजाबाकीच होत जाणार आहे. त्यामुळे एक घोडा किंवा 10 ते 15 वर्ष तर तुम्हाला आपलं वापरता आलं पाहिजे असं काहीतरी माणसांनी नियोजन लावलं पाहिजे. बाबा हा घोडा आता थोडासा असं आपलं डांगणिंग करतोय किंवा आडगमना करतोय तर तो लगेच विकायचा आणि तो दुसरा आणायचा. दरवर्षी तुम्ही आपल्या बाजारावरती जर उलाढाल करत बसला तर त्याचा कायच उपयोग नाही. ते शेवटी तुम्ही तिथं आपण मायनसच आहे. हे जर एवढं तर असं सगळ्यांनी पाहिलं नाही हा एक घोडा किंवा आपल्याला 10 ते 15 वर्ष जर आपल्याला असा वापरताच आला पाहिजे तर 100% त्या माणसाची प्रगती आहे. आणि तुम्हाला हा पूर्ण अनुभव मिळाला. आपल्याला बघू शकाल 2 घोडी त्याचबरोबर एक बैल एक वासरू आणि हे पूर्ण त्यांचं राहणीमान त्यांना जी सोय केलेली आहे फॅन लाईट पूर्ण अशी त्यांनी सोय केलेली आहे. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.